प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 8 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि फायनली आजचा भाग पण उशिरा झाला. 2-3 दिवसापासून रोज एपिसोड उशिरा येतात प्रेक्षकांनो. तर बघा, सुरुवातीला अर्जुन कामात असतो तेव्हा चैतन्यने त्याला फोन केलाय. आजचा एपिसोड खूप मजेशीर दाखवलाय बरं का. चैतन्य अर्जुनला फोन करून सांगतोय, अरे ते शिर्के येणार आहेत 11 वाजता ऑफिसला, तू किती वाजता येणार आहेस? अर्जुन काही बोलणार तेवढ्यात हा चैतन्य म्हणतो, एक काम कर, तू 10:30ला पोहोच. मग अर्जुन म्हणतो, बरं बरं मी पोहोचतो. चैतन्य म्हणतो, एक काम कर ना, मी तुझ्या घराच्या कॉर्नरला भेटतो, तू ये तिथे लवकर, गाडी घेऊन ये, मी वाट बघतोय. आता अर्जुनला एवढी घाई झालेली असते ऑफिसला जायची, कारण त्याचे क्लायंट वाट बघताय, पण सायली त्याला कसली जाऊ देते ऑफिसला. आजचा एपिसोड टू मच कॉमेडी आहे प्रेक्षकांनो, आणि त्यातनं पुढचा प्रोमो एकदम धमाकेदार आहे. पूर्ण एपिसोड बघत राहा. आज उशिरा आला एपिसोड, लेट आलाय पण थेट आलाय. अर्जुन आता आवरून निघाला ऑफिसला, पण आता सायली बघते ना त्याला हॉलमध्ये आल्यावर. आधी तो बघत असतो सायलीचं लक्ष आहे की नाही. सायली आता त्याच्या मागे जाते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं? अर्जुन म्हणतो, असं काय करते बायको, अगं ऑफिसला जायचंय ना. सायली म्हणते, तुम्हाला मगाशी सांगितलेलं एका कानातून दुसऱ्या कानातून बाहेर पडलं का? सांगितलंय ना तुम्हाला बाहेर जायचं नाहीये. अर्जुन म्हणतो, अगं तू मगाशी सांगितलंय पण मला जावं लागेल ना, मुंबईहून येत आहेत सायली क्लायंट माझे, असं काय करतेस ग, जाऊ दे ना. अगं मगाशी सांगायचं राहिलं, मला जाऊ दे ग. सायली म्हणते, तुमच्या क्लायंटला घरी बोलवा ना मग. अर्जुन म्हणतो, अगं असं कसं घरी बोलवणार, पहिली मीटिंग आहे ना माझी त्यांच्यासोबत, ती ऑफिसमध्ये असते ना सायली म्हणते, हे बघा सगळ्या क्लायंटला तुमच्या स्टडी रूम मध्ये बोलवा, कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, त्याची जबाबदारी माझी. अर्जुन म्हणतो, नाही ग बाई, नाही ग, घरी नाही बोलवू शकत. हे बघ डॅडला विचार तू, डॅडनी कधी त्यांच्या क्लायंटला घरी बोलवलं का, बघ तूच विचार. सायली म्हणते, हे बघा बाबांनी काय करायचं ते तुम्ही मला सांगू नका, तुम्ही काय करायचं हे मी ठरवणार आहे. तुम्ही आज बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. आता अर्जुन चिडतो बरं का, आणि म्हणतो, सायली दिस इज टू मच. ए पूर्णाजी, अगं सांग ना ग सायलीला, बघ ना ऐकत नाहीये ती माझं, बघ ना असं का करते, काय झालं कोणाशोक तिला, म्हणते की ऑफिसला जाऊ नको आज. असं कसं नाही जायचं मी. आता पूर्णाजी सायलीची बाजू घेतात बरं का सुरुवातीला, आणि म्हणतात, अरे बाबा नको जाऊ ना मग, बायको नाही सांगते तर ते काय म्हणतात ते ऑनलाईन का काय ते कर ना बाबा काम. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी अगं सगळी कामं अशी ऑनलाईन होत नसतात. ओ डॅड तुम्ही सांगा ना, होतात का अशी कामं ऑनलाईन? आता प्रतापरावांनी त्याचा पचका केलाय. ते म्हणतात, अरे बाबा मी काय बोलू, आजच्या माझ्या मीटिंग मी घरूनच अटेंड करतोय. अरे अर्जुन, अरे बायको एवढी प्रेमाने सांगते तर ऐक ना बाबा, अरे एका दिवसाचा तर प्रश्न आहे, काय पूर्ण आहे. आता प्रेक्षकांनो, अर्जुनची फजिती सगळ्यांनी एन्जॉय केली आहे बरं का, मजा आली आहे आजचा भाग बघताना. अर्जुन म्हणत असतो, डॅड अरे घरी कसं बसणार, उद्या जर बायको म्हणाली पुन्हा की आज पण नका जाऊ ऑफिसला, तर मग काय करणार, नाही जायचं का मी ऑफिसला? सायली म्हणते, अहो उद्याचं उद्या बघा, आजचं आधी सांगा मला. प्रतापराव आता सगळं करून नामानिराळे झालेत. ते अर्जुनला म्हणतात, ए बाबा बायकोचा आदेश डावलायची हिंमत माझ्यात तर नाही बाबा, मला नका पाडू तुमच्या भांडणात. असं म्हणून त्यांनी पेपर तोंडासमोर धरलाय. अर्जुन आता पूर्णाजीकडे मोर्चा वळवतो आणि म्हणतो, ए पूर्णाजी अगं तू तरी सांग ना. आता पूर्णाजी लगेच जपाची माळ घेतात हातात आणि डोळे लावून हसत असतात. बिचारा अर्जुन. मजा आली हा प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्या बायकोला सामील आहात तर, बरं असं आहे का, बरं ठीक आहे, नाही जात मी आज बाहेर, कुठे नाही जात ऑफिसला, घरीच बसतो घरी, कुठेच जात नाही, हॅपी ना आता. आता सगळे हसत असतात अर्जुनला. अर्जुन शेवटी वैतागून तिथेच बसलाय पूर्णाजीच्या बाजूला. सायली आता अर्जुनला म्हणते, वा शाबास, असं म्हणून आता ती स्वयंपाकघरात जाते तिच्या कामाला. आता त्यातनं विमल अजून आगाऊपणा करत म्हणते, अहो सायली ताई बरं झालं अर्जुन दादाला तुम्ही घरीच बसवलं, नाही म्हणजे वरवर दाखवताय अर्जुन दादा चिडलेले आहेत, पण मला माहिती आहे मनातून खूप खुश आहेत अर्जुन दादा. कोणत्या नवऱ्याला आवडणार नाही आपली बायको आपल्यावर एवढं प्रेम करते बघून. आता हा टॉन्ट मारलाय बरं का विमलने मुद्दाम, आणि हसते आता टॉन्ट मारल्यावर. सगळेजण हसतायत. बिचारा अर्जुन. आता काय होतं, सायली स्वयंपाकघरात बिझी असते. आता अर्जुनला काय वाटतं, हिचं काही लक्ष नाही आहे, आता ही बिझी आहे ना, आपण काय करू, पटकन गपचूप निसटून जाऊ. आता थोड्या वेळ वैतागतो तो, बसतो जरा 5-10 मिनटं, पण मग त्याच्या डोक्यात अशी कल्पना येते की आपण हळूच आल्हाद निसटून जाऊया.
मग बघा आता तो बाहेर जाणार सायलीचं लक्ष नसताना, पण सायलीची मात्र अगदी मांजरीसारखी नजर आहे बरं का, एकदम तेज तर्रार. आता सायली त्या अर्जुनला म्हणते, असं का वाटतंय तुम्हाला माझं तुमच्याकडे लक्ष नाहीये? आता तो मागे वळतो तेव्हा ही कमरेवर हात ठेवून उभी असते. अर्जुन म्हणतो, अगं बायको तुझ्या पाठीला डोळे आहेत का ग? अगं मला जावं लागेल ना ग ऑफिसला, अगं असं काय करते? बिचारा रडकुंडी आलाय प्रेक्षकांनो. सायली म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्हाला पूर्णाजी आणि बाबांनी आता काय सांगितलं तरी पण तुम्हाला बाहेर जायचंय का? अर्जुन म्हणतो, अगं मी वकील आहे ग, अगं नाही मला घरी बसतायत. सायली म्हणते, वकील असाल नंतर, आधी तुम्ही माझे आहात, तुम्ही शांत बसा बरं. आणि तुम्ही असं नाही ऐकणार, थांबा आता. सायली काय करते, तिचा साडीचा पदर घेते आणि त्याच्या हाताला बांधते. खरं तर अर्जुनला तो पदर अगदी अलगदपणे सोडवता आला असता, पण सायलीने ना प्रेमाने गाठ बांधली आहे म्हणून त्याला सध्या तर काही करता येईना. पण आता तो काय करतो बघा प्रेक्षकांनो, मजा आली आहे. आता बघा सायली म्हणते, आता बघतेच मी कसे जाता माझ्या तावडीतून बाहेर. अर्जुन म्हणत असतो, अगं मला जावं लागेल. तेवढ्याच चैतन्य येतो बरं का. तो म्हणतो, अरे यार अर्जुन, अरे काय चाललंय तुझं? केव्हाच मी वाट बघतोय कोपऱ्यावर तुझी. अरे उभं राहून राहून माझा पुतळा व्हायला आला. अर्जुन उभं राहून राहून पुतळा झाला रे माझा. मगाशी एक कावळा बसला डोक्यावर, मग मला कळलं की किती उशीर झालाय. हे काय चाललंय यांचं? आता चैतन्याला सायलीने बांधलंय अर्जुनला, ते दिसलंय. आता चैतन्य अजून टर उडवतो अर्जुनची आणि म्हणतो, अरे वा, तुम्ही दोघं जण लग्न करताय परत, तिसऱ्यांदा, आणि तेही माझ्याशिवाय. अर्जुन म्हणतात, झालं झालं तुझं. पूर्णाजी म्हणतात, पाय रे बाबा चैतन्य, काय चाललंय इथे? अर्जुन म्हणतो, तुम्हाला मस्करी सुस्ती आहे ना सगळ्यांना? ए चैतन्य, अरे बाबा तुझ्या सायली वहिनीला सांग आपल्याला ऑफिसला जाणं किती अर्जंट आहे, उशीर होतोय रे. अरे आपले क्लायंट पोहोचले असतील ना ऑफिसमध्ये. आता चैतन्य म्हणतो, हो 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 सांगतो. आता सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही याच्यात पडू नका. चैतन्य आता पुढे काही बोलणार. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो, ए बोल तिच्याशी बोल. चैतन्य म्हणतो, नाही 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 मी नाही बोलणार. अर्जुन म्हणतो, नाही नाही काय म्हणतोय तू? अरे हो हो म्हण, जा तू समजव तुझ्या वहिनीला. चैतन्य म्हणतो, हो हो सांगतो मी. आता तो सायलीकडे बघतो तेव्हा सायली म्हणते, काय हो हो, काय हो हो भाऊजी? चैतन्य बिचारा वैतागलाय. अर्जुन म्हणतो, तुझं काय चाललंय चैतन्य? हो काय म्हणतोस, नाही काय म्हणतोस, सांग ना तुझ्या वहिनीला, सांग आपल्याला उशीर होतोय म्हणून. शेवटी चैतन्य हात जोडतो आणि म्हणतो, ए बाबांनो, अरे मला ना तुमच्या भांडणामध्ये नका रे खेचू, अरे मला सोडा रे. चैतन्य हसतोय सुद्धा हे बोलताना. अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य, अरे तू माझी लास्ट होप होता रे. ए बायको, अगं जाऊ दे ना ग मला. आता ते गाणं आठवलं मला, आई मला खेळायला जायचंय. तसं अर्जुनची अवस्था झाली आहे प्रेक्षकांनो. बायको मला ऑफिसला जाऊ दे ना व. असंच आठवलं, मजा आली हा प्रेक्षकांनो, त्यामुळे जरा जास्ती हसू आलं. तर बघा आता सायलीने त्या अर्जुनला काही सोडलेलं नाहीये बाबा. आता तिथे स्वयंपाक करतानाही तो तिच्या बाजूला उभा आहे. अर्जुन म्हणत असतो, अगं आज काय करते बायको, आज काय दिवसभर मी तुझ्या मागे मागे राहू का? चैतन्य, पूर्णाजी आणि प्रतापराव मस्त एन्जॉय करताय. सायली म्हणते अर्जुनला, एक दिवस बायकोच्या मागे मागे राहिलं तर काय बिघडतं त्याने? अर्जुन म्हणतो, नाही तसं मला आवडेल ग तुझ्या मागे मागे राहिलेलं, पण कसं आहे ना जरा पाय दुखताय ग माझे. आता लगेच सायली म्हणते, विमल ताई स्टूल आणा बरं. विमल पण मजा घेत असते अर्जुनची. ती म्हणते, हो हो आणते ना सायली ताई. अर्जुन म्हणतो, नको राहू दे, काही गरज नाहीये, राहतो मी उभं. अर्जुन पुढे म्हणतो, बरं बरं राहिलं, मी नाही जात कुठे, अजिबात नाही जाणार. हे मधून मधून कसे हसतात बघा दोघं तिघ जण. आता चैतन्य म्हणतो, मला ना वरती जायचंय ग, खोलीमध्ये बेडरूम मध्ये जाऊ का? अगो कामं पडलेत सायली, केसेस आहेत खूप मोठ्या, अगं पेंडिंग आहेत ग केसेस, थोड्या वेळ स्टडी करू दे प्लीज. मग सायली म्हणते, बरंच. अर्जुन म्हणत असतो, अगं ते हाताचं तर काढ ना माझ्या पदर. सायली म्हणते, कशाला, पळून जायचंय कुठे, असेच चला माझ्या मागे मागे. आता ती तशीच त्याला नेतेबाई वर खेचत खेचत तो तिच्या मागे मागे, ही पुढे पुढे. आता पूर्णाजी आणि प्रतापराव खूप हसतात. शेवटी पूर्णाजी म्हणतात, बाबा प्रताप, अरे म्हणजे मला वाटायचं की तूच बायकोच्या मागे मागे करतो, पण हे आता असं करताना नाही पाहिलं बाबा मी तुला कधी. प्रतापराव म्हणतात, अगं बायकोच्या पदराला बांधलेला नवरा मी ऐकून होतो, पण बघ आज प्रत्यक्ष बघायला भेटतंय.
चैतन्य म्हणतो, मला नाही वाटत आज अर्जुनची सुटका होईल. नाही, ते शिर्के आलेत ना ऑफिसमध्ये, ते आता आमच्यावर केस करतात बहुतेक. आता हे तिघंचे तिघं हसायला लागतात. पण आता बघा काय होतं बेडरूम मध्ये गेल्यावरती. आता या अर्जुनला जायचंय बरं का बाथरूमला. आता आली ना पंचायत. सगळ्यांच्या मनात आलं होतं की नाही आता अर्जुन बाथरूमला कसा जाईल. तर बघा काय झालं. सायली आता वर येते बेडरूम मध्ये आणि म्हणते, हा कुठे आहेत तुमच्या केसेसच्या फाईल. अर्जुन म्हणतो त्या तिथे. आता सायली हाताने काढून देते त्याला. आता सायली म्हणते ह्या आहेत का. अर्जुन म्हणतो हो हेच आहे. आता उगी नाटक करतो बरं का अर्जुन. ते वाचायचा काहीतरी आपलं वाचतो आणि म्हणतो हा हेच होतं माझं सगळं लिहिलेलं. अगं बायको आता मला वॉशरूमला जायचंय ग. सायली म्हणते जा ना मग. सायली मजा घेते आता. अर्जुन म्हणतो अगं ही गाठ सोड ना मग. सायली म्हणते ती गाठ काही सुटणार नाहीये. अर्जुन म्हणतो अगं मग मी कसं जाऊ बाथरूम मध्ये. अगं असं काय करतेस. अगं ते गाठ सोडली नाही तर मी दरवाजा कसा बंद करू बाथरूमचा. सायली म्हणते सगळं करा पण गाठ काही सुटणार नाहीये. अर्जुन म्हणतो अगं असं काय करते बायको. अगं मी काही खिडकीतून पळून जाणार आहे का ग. अगं खिडकी केवढी मी केवढा. सायली त्याला म्हणते तुम्हाला कुठून कुठून आणि कशा कशा पळवाटा काढता येतात ना ते मला चांगलं माहिती आहे. ते काही मला माहिती नाही. मी काही गाठ सोडणार नाहीये. जा म्हणलं ना आतमध्ये. आता अर्जुन मनाशीच पुटपुटतो बरं का. अरे ही माझ्यापेक्षा जास्ती हुशार आहे. आता सायली विचारते काय म्हणाला तो. अर्जुन म्हणतो कुठे काय काही नाही म्हणालो मी. जातो आता आतमध्ये असाच. बिचारा आता तो आज जातो बरं का बाथरूम मध्ये. सायली अशी पाठमोरी उभी राहते बाथरूमच्या बाहेर. आता तो इकडे तिकडे पाहतो. त्याला काही पळून जायचा मार्ग सापडेना. मग त्याने आयडियाची कल्पना लावली आणि तिला सायलीला म्हणतो अगं बायको मला पुढे नाही जाता येते. मग सायली तिचा पदर थोडा ढिला सोडते आणि म्हणते आता बघा बरं. अर्जुन म्हणतो नाही ना बायको. अगं एकच फूट पुढे गेलोय मी. मला अजून थोडं पुढे जावं लागेल ना आतमध्ये. मग सायली पुन्हा थोडी मागे होते आणि म्हणते आता बघा बरं जाता येतंय का. पण अर्जुन नाटकं करतोय बरं का. तो मुद्दाम म्हणतो नाही ना बायको अजून पण नाही जाता येते ग. सायली विचार करते अरे देवा आता काय करायचं. अर्जुन म्हणतो अगं थोड्या वेळ गाठ सोड ना प्लीज बायको. मग शेवटी सायलीला वाटतं नाईलाज आहे सोडावीच लागेल गाठ. मग ती म्हणते ठीक आहे चालेल. मग हा पटकन दरवाजा उघडतो बरं का. मग सायली म्हणते बघा मी इथेच उभी राहणार आहे बरं. अर्जुन म्हणतो हो चालेल. आता सायली ती गाठ सोडते बरं का. आता अर्जुन बाहेर आल्यावर बघतो सायलीचा फोन चार्जिंगवर आहे. फॅन्टॅस्टिक. म्हणजे आता हा मला गोल्डन चान्स आहे. याला पळून जायचंय बाहेर. ऑफिसमध्ये त्याचे क्लायंट आले ना. पण या पठ्ठ्याने म्हणजे क्लायंट अटेंड न करता काहीतरी विचित्रपणाच केलाय बरं का. का असं केलं ते मला काही कळलं नाही बाई. तर पहा आता त्याने काय केलं. त्या सायलीने पदर सोडला आणि ते आता त्याला खुणवते जायचं होतं ना तुम्हाला आतमध्ये शूला जाणं मग. तिने असंच खुणवलं बरं का. मग अर्जुन आत जातो आणि काय आगाऊपणा करतो बघा. त्या सायलीला फोन लावतो. आता सायली फोन उचलायसाठी म्हणून तिकडे जाते बाजूला आणि हा पठ्ठ्या चान्स पाहतो आणि म्हणतो सॉरी बायको मला जावं लागेल ऑफिसला. असं म्हणून खाली पळून जातो आणि चैतन्याला खाली आल्याला म्हणतो ए अरे पळ चैतन्य पळ. चैतन्य पण त्याच्या मागे पळून गेलाय. सायली आता मागे मागे पळत येते आणि आता चिडते आणि म्हणते आहो थांबा असं काय करताय आहो. पूर्णाजी बघा ना माझं ऐकत नाही ते. आहो करेपर्यंत तर तो पोहोचला सुद्धा गाडीमध्ये. सायली म्हणते बघा कसे करतात पूर्णाजी हे. पूर्णाजी कसे लहान मुलांसारखे करतात बघा ना. आता असं पळून जायची गरज होती का. पूर्णाजी म्हणतात अगं बेटा मग असं बांधून ठेवावं का नवऱ्याला. नाही म्हणजे तुझं प्रेम आहे ते ठीक आहे पण अगं त्याचं काम अडवून कसं चालेल बेटा. सायली म्हणते अहो पूर्णाजी मगाशी तुम्ही माझी बाजू घेतली होतीत ना. पूर्णाजी म्हणतात अगो बाई आता नातवाची बाजू घेते. त्या हसायला लागतात. मग प्रतापराव म्हणतात ए पूर्णाई आपण नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही तसं त्यांच्या रोमॅन्समध्ये पडायचं नाही बरं. आता लगेच पूर्णाजी म्हणतात बरं बाबा चुकलं. आणि बघा सायली हे सगळं कुठल्या उद्देशाने करते हे तिला सांगता येईना पूर्णाजीला. ती मनात विचार करते आता मी यांना कसं सांगू. यांची मला काळजी वाटते म्हणून मी असं टोकाचं वागते. यांना महिपतने काही केलं तर. विमल म्हणते सायली ताई तुम्ही ना फोन करा दादांना आत्ताच्या आत्ता आणि ओरडा चांगलं. आता सायली त्याला लगेच फोन लावते बरं का अर्जुनला. फार लांब नव्हता गेला तो जस्ट कोपऱ्यावरच गेलेला असतो. आता या पठ्ठ्याने फोन उचललाय आणि स्पीकरवर ठेवला. लगेच फोन उचलल्या म्हणतो सॉरी ग बायको अगं ओरडू नको पण मला बाहेर जावं लागणार होतं ना माझे क्लायंट वाट बघत होते. सायली म्हणते ते काय मला माहिती नाही तुम्ही घरी या बरं. आधी तुमची गाडी वळवा आणि घरी या.
अर्जुन म्हणतो, अगं मी मार्केटमध्ये आलोय आता समोर आणि मी काय करतो संध्याकाळी लवकर घरी येतो आणि मग आपण दोघे एकत्र. आणि मुद्दाम ना अर्जुनचा ॲक्सिडेंट झालाय असं अर्जुनने भासवलाय बरं का. म्हणजे एपिसोड बघताना तुम्हाला ते लक्षात नाही येणार, पण अर्जुन जोरात ओरडतो, ए ए ए बाजूला सरक, आणि मोठा काहीतरी आवाज आलाय असं सायलीला भासतं बरं का फोनमध्ये. आता ती घाबरते आणि ओरडते, अहो अहो काय झालं. आता घरातले सगळेच घाबरतात ना तिच्या आवाजाने. सायली ओरडत असते, हॅलो हॅलो अहो बोला ना. आता गरजे टेन्शन मध्ये म्हणतात, अगं सायली काय झालं. आता सायली म्हणते, अहो मगाशी मी आत्ता बोलत होते यांच्याशी तर मोठा कसला तरी आवाज झाला, हो गाडी चालवत होते हे. लगेच कल्पनाताई म्हणतात, अहो तुम्ही फोन लावा बरं अर्जुनला. मग ते प्रतापराव फोन लावत असतात तेव्हा सायली म्हणते, अहो आई मी पुन्हा पुन्हा करते फोन पण ते उचलत नाहीये. मग कल्पनाताई म्हणतात, हो हो सायली त्याला काही झालं नसेल. सायली म्हणते, अहो आई पण मला भीती वाटायला लागली आता. मैपतने धमकी दिली आहे ना आपल्याला दगड फेकून, अहो त्याने काही केलं तर यांना. आता ही आणखीन घरच्यांना घाबरवते बरं का. विमल म्हणते, अहो नाही हो सायलीताई असं काही होणार नाही, तुम्ही उगाच घाबरताय. आता पूर्णाताई अजून टेन्शनमध्ये, पूर्णाजी अजून टेन्शनमध्ये. त्या म्हणताय, देवी आई काही होऊ देऊ नको ग बाई. शेवटी प्रतापराव म्हणता, एक मिनिट तुम्ही सगळे इतके पॅनिक नका हो बरं, टेन्शन नका घेऊ सगळेजण. आपण अर्जुनशी बोलणं होतंय का त्यासाठी थोडी वाट बघूयात, थांबा जरा. ए सायली, ए बेटा तू करत राहा अर्जुनला फोन, मी चैतन्याला फोन करतो. आता सायली म्हणते, बाबा मी यासाठीच म्हणत होते की नका जाऊ बाहेर, मला वाटत होतं काहीतरी धोका आहे यांना, त्यांनी माझं ऐकायला नको होतं का. आता लगेच फुल टेन्शनमध्ये बरं का. ढंगचिक म्युझिक मागून चालू आहे. सायली सारखी फोन लावते आता अर्जुनला, पण तो फोन उचले ना. आता हे सगळं अर्जुनने ना काहीतरी वेगळाच उपद्व्याप केलाय. आता त्याने हे का केलं ना हे मला खरंच कळलेलं नाहीये. आता बघा सायली सारखा त्याला कॉल लावतीये पण तो काही उचले ना. सायली आता अजून टेन्शनमध्ये, अहो यांचा फोन वाजतोय ओ बाबा पण फोन घेत नाहीयेत हे. मग आता पूर्णाजी टेन्शनमध्ये येतात अजून आणि म्हणतात, बाई खरंच ग बाई तो मैपत आहे ना तो काही पण करू शकतो. आमच्या लक्षातच नाही आलं ग सायली, तू अर्जुनला थांबवत होती त्या म्हणजे कशासाठी थांबवत होती ते. सायली म्हणते, पूर्णाजी अहो मी तुम्हाला सांगायला गेले असते तर तुम्हा सगळ्यांना टेन्शन नसतं का आलं. मग कल्पनाताई म्हणतात, अगं बाई पण आता काय करायचं. सायली म्हणते, थांबा आई मी ना यांच्या ऑफिसमध्ये फोन करून बघते. आणि सायली आता ऑफिसमध्ये फोन लावते. हॅलो सुरेश दादा, अहो मी सायली बोलते, चैतन्य भाऊजी आणि हे पोहोचलेत का ऑफिसमध्ये. तिकडनं तिला कळते की नाही पोहोचले. मग सायली म्हणते, अरे देवा अजून नाही पोहोचले. बरं ते पोहोचले ना तर घरी फोन करायला सांगा हा दादा आठवणीने. आता प्रतापराव म्हणतात, मी एक काम करतो मीच जातो त्याच्या ऑफिसमध्ये, म्हणजे वाटेत काही झालं असेल तर कळेल मला. सायली म्हणते, बाबा थांबा मी पण येते. आता हा सीन जरा लांबून घेतलाय बरं का प्रेक्षकांनो यांच्या चर्चेचा. प्रतापराव आणि सायली दोघंही निघायला लागतात तेव्हा समोरून अर्जुन येतो आणि अर्जुनचा ॲक्सिडेंट झालाय. एक हात अर्जुनचा असा लटकलेला आहे आणि डोक्याला पट्टी आहे, बरंच लागलाय. आता सगळे घाबरून जातात ना त्याला अशा अवस्थेत पाहून. सायली म्हणते, म्हणत होते मी तुम्हाला जाऊ नका बाहेर, माझं ऐकत नाही तुम्ही. प्रतापराव म्हणतात, थांब त्याला घरात येऊ दे, बैस बरं अर्जुन इथे खाली बैस, सावकाश बैस. अर्जुनला आता ते तिथे खाली बसवतात. मग विमल पाणी आणून देते. पूर्णाजी म्हणतात, काय झालं रे बेटा, अरे जास्ती लागलं का तुला. अर्जुन म्हणतो, नाही ग पूर्णाजी ठीक आहे मी. चैतन्य आता जरा घाबरलेला असतो बरं का. चैतन्य म्हणतो, ए अर्जुन तू सांगतोस का नक्की काय झालं ते, का मी सांगू. दोघे जण एकमेकांना डोळ्याने खुणवत असतात. मग अर्जुन म्हणतो, थांब ना चैतन्य मी सांगतो. आता अर्जुन बघा प्रँक करतोय तो सायली सोबत आणि म्हणतो, अगं काय झालं पूर्णाजी, मी सांगतो. अगं काय झालं, मी बायकोशी बोलत होतो ना फोनवर आणि फोनवर बोलता बोलता काय झालं, एक माणूसच समोर आला आणि अगं त्याला वाचवायला गेलो मी. आणि आता सायली इतकी पॅनिक झालेली असते ना अर्जुनला लागलेलं बघून. ती म्हणते, तो माणूस काही असा समोर आला नसेल चुकून, त्या मैपत शिकरेने पाठवला असेल तो मुद्दामून. तुम्हाला नाही माहिती तो मैपत शिकरे कसा आहे. अहो तुमचा ॲक्सिडेंट व्हावा ना म्हणून त्याने मुद्दाम केलं असणार हे सगळं, तुम्हाला कळत कसं नाही हो. अहो मी सकाळी म्हणत होते ना तुम्हाला बाहेर जाऊ नका, तुम्ही माझं ऐकतच नाही. अहो बाबा बघा ना, यांना काही झालं असतं तर मी काय केलं असतं. सायली मोठ्याने विवळायला लागते. अर्जुनला आता टेन्शन येतं ना. अर्जुन म्हणतो, अगो बायको तू रडतेस कशाला, मी ठीक आहे ना. सायली मोठ्याने रडते, असं कसं ठीक आहे, तुम्हाला काही झालं असतं तर. मोठ्याने कळा काढते ती. अर्जुन आता घाबरतो आणि त्याच्या लक्षात येतंय की सायलीला आता म्हणजे चांगलंच टेन्शन आलंय. आता सायली एवढ्या मोठ्याने रडत असते. बघा आज तुम्ही एपिसोड टीव्हीवर प्रेक्षकांनो मजा येईल तुम्हाला. अर्जुन म्हणतो, अगं नाही ग मला काही झालेलं नाहीये बायको, इकडे बघ काय झालं बघ.
आता त्याने ना ते बांधलेल्या पट्ट्या सगळ्या काढल्या बरं का, म्हणजे त्याला काही लागलेलं नसतं आणि त्याचा ऍक्सिडेंट झालेला नाहीये. त्याने सायली सोबत प्रँक केलाय. सायली मोठ्याने रडत असते. आता हा पट्ट्या जेव्हा त्या पट्ट्या बिट्ट्या काढतो ना तेव्हा चैतन्य डोक्याला हात मारून घेतो. पूर्णाजी कल्पनाताई भांबावून त्याच्याकडे पाहतात. हे काय करू लागला हा? त्याने ते प्लास्टर पण काढलंय, ती डोक्याची पट्टी पण काढली आहे सायलीला दाखवायला. बघ बघ मला काही झालं नाहीये. पण सायलीला मात्र अजूनही विश्वास बसत नसतो. ती म्हणत असते बाबा बाबा बघा ना कसे करू लागले. अर्जुन म्हणतो अगं बायको अगं खरंच काही झालं नाहीये मला. सायली म्हणते बाबा कसे करताय बघा ना. आता शेवटी त्याने जेव्हा डोक्याची पट्टी काढली आणि त्याच्या डोक्याचा मार दिसला नाही तेव्हा प्रतापराव अशी टपली मारताना त्याला आणि म्हणता हे काय रे काय हे सगळं अर्जुन काय चाललंय. आता पूर्णाजीने त्यांच्या हातात असलेली काठी मारली आहे त्याला. पूर्णाजी आणि या कल्पनाताई पण समोर येतात आणि जोरात चापट मारतात. काय रे अर्जुन गधड्या काय हे सगळं. आता अर्जुन म्हणत असतो अगं हे पूर्णाजी ती काठी लागते ना तुझी. हे बायको अगं मस्करी करत होतो. हे बघ काही झालेलं नाहीये मला. डोक्याची पट्टी काढून म्हणतो बघ बायको अगं मस्करी करत होतो मी. आता हा उपद्व्याप त्याने कधी आणि कसा केला याचा थोडासा एक सीन त्यांनी दाखवलाय काही सेकंदाचा. आता बघा हा गाडीमध्ये बसल्यावर अर्जुनने चैतन्याला सांगितलंय की अशा पट्ट्या बांध मला म्हणून. चैतन्य ओरडत असतो त्याच्यावर काय रे अर्जुन काय फालतूपणा करतोयस. अशी कोणी मस्करी करतं का बायकोची. म्हणजे हा उपद्व्याप त्याने का केला तो हा सीन दाखवलाय. पण तेव्हा सायलीचा फोन वाजत असतो. चैतन्य फोन उचलणार असतो तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो ए फोन नको उचलू बायकोचा. अजिबात उचलू नको. तिला ना चांगला शॉक बसला पाहिजे. चैतन्य म्हणतो ए यार अर्जुन अति करतोयस तू. बघ सायली वहिनी किती घाबरली आहे. मग अर्जुन म्हणतो मी नाही अति करत आहे तुझी सायली वहिनी अति करतीये मगासपासनं. अरे त्या मैपतने धमकी दिली आहे फक्त. तो मैपत आहे यार त्याचं कामच धमकी द्यायचं. एवढं काय मग त्याला घाबरून काय घरी बसायचं. मग आता चैतन्य म्हणतो मग हे असं ऍक्सिडेंटचं नाटक कशाला करायचं. अर्जुन म्हणतो कसं असतं ना छोटा शॉक दिला ना की मोठी भीती निघून जाते आणि मग सायलीला सुद्धा कळेल की घाबरण्यात काही पॉइंट नाहीये. आता चैतन्याला काही त्याचं हे वागणं पटत नाही. चैतन्य म्हणतो अरे ती आताच घाबरलेली असेल मगाशी तो जो आवाज काढला ना तू तिला तेव्हापासूनच टेन्शन आलं असणार आहे सायली वहिनीला. अर्जुन म्हणतो मग चांगलं आहे ना फॅन्टॅस्टिक. अगं अरे मी परफेक्ट आहे हे तिला कळेल ना मला बघितल्यावर. म्हणजे उद्या सकाळी ती मला थांबवणार नाही ना. त्यामुळे चैतन्य हे सगळं अरे चल हे बाण गळ्यात माझ्या. आता अर्जुन काहीतरी त्याला त्रास झालाय असं नाटक करतो आणि आता चैतन्य म्हणतो चल आगाऊपणा करू नकोस आला मोठा. आता हे सगळं आपल्याला इथे थोडंसं व्हिज्युअलाइज करून दिलंय. आता बघा हे सगळं ऐकल्यावर घरचे संतापतात ना. पूर्णाजी प्रतापराव सगळे अर्जुनकडे राग बघतात आणि एपिसोड इथेच पूर्ण होतो. आणि पुढच्या प्रोमोत दाखवलंय प्रेक्षकांनो प्रतिमा त्याच्या गोळ्या बदलल्यात हे त्यांच्या डॉक्टरच्या लक्षात येतं. त्या नाही आहेत का डॉक्टर श्रद्धा रविराजांची मैत्रीण. आता त्या आल्यात आणि त्या म्हणतात मी 250 mgच्या गोळ्या दिल्या होत्या बघूत बरं मला तुम्ही देतायत का व्यवस्थित गोळ्या. त्या गोळ्या आणा इकडे. नागराज घाबरतो बरं का. त्याला वाटतं आता या डॉक्टरला लगेच कळेल गोळ्या बदलल्यात म्हणून. इकडे सायली आणि अर्जुन सुभेदारांना सांगत असतात की सगळेजण आश्रमात या. आता अर्जुन म्हणतो सायलीची इच्छा आहे की तुम्ही तिच्या माहेरी यावं पण कल्पनाताई अतिशय रूडली बोलतात. मी अजिबात तिकडे जाणार नाही. माझा तिथल्या माणसांशी काही संबंध नाही. अजूनही या तोऱ्यातच आहेत बरं का. आता अर्जुन सायली आश्रमात पोहोचल्यामुळे मधुभाऊ प्रचंड खुश आहेत. मधुभाऊ आणि पोरं सगळी आधीच ऑलरेडी आश्रमात गेली आहे. सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही बोर्ड नाही लावला आश्रमाचा. पण मधुभाऊ अर्जुनची वाट बघत असतात. त्यांनी वात्सल्य आश्रमाचा बोर्ड अर्जुनच्या हाताने लावलाय. प्रेक्षकांनो आधीच आजचा एपिसोडनं खूप तिकडनंच उशिरा आला त्यामुळे मला नाही देता येत एपिसोड तिकडनं उशिरा आले तर. एपिसोड आला तर मला तुमच्या समोर तो सादर करता येतो. लक्ष ठेवून असते एपिसोडकडे. एपिसोड आल्या आल्या लगेच तुम्हाला दिलाय. आणि प्रेक्षकांनो पुढचा प्रोमो तर तुम्हाला माहितीच आहे. आता आश्रमामध्ये सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य उघड होणार आहे. आणि 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान या मालिकांचा काहीतरी संगम आहे त्यामुळे अजून एपिसोड उशिरा येतील प्रेक्षकांनो. हे महासंगम असलं ना की एपिसोड कधीच वेळेवर येत नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे एपिसोड आल्या आल्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला तो दिसेल. आजचा एपिसोड कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्की कळवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. बघत राहा. ठरलं तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आणि वेळ नक्की सांगता येणार नाही कधीही आणि केव्हाही येतात त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग. आणि आता खूप ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत मालिकेत. रिव्ह्यू बघायला स्किप करू नका. पाहत राहा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.